गडा सामोरे पाहायला मिळेल माळवशी विरुद्ध आरपार पडलाय बाबा कुठं आहे एवढा गेला माळवशी संघाचा या आधीच्या सामन्याचा हिरो ठरलेला खेळाडू जर्सी क्रमांक 6 जे कोणताही पॉईंट घेतला माघारी परत पॉईंट टेबल 2-1 कालच्या रजनीमध्ये गांगोबा संघ जो फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाला आहे मध्ये पाहायचा कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल या जर्सी क्रमांक 10 डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा आहे ते विचार डिफेन्सिव्हचा फुटवर्क तेवढी चपळता तेवढा ड्राइव्ह करायचा प्रयत्न चेंडूला खोलचा आणि या चेंडूमध्ये फर्स्ट पॉइंट जर्सी क्रमांक 10 रायडर गार्ड सिंगल पॉइंट माळवशी संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल विकेट्स मेडिकल संघाचा आहे हुकमाचा रायडर या खेळांगणाच्या बाहेर जातो जर्सी क्रमांक 10 पाचशे 50 फळे असताना या चढाई बंडू पाहूया कशा पद्धतीने कामगिरी करेल यानंतर होणारा सामना जुगाई कौसुम विरुद्ध परशुरामवाडी दोन्ही संघाला पहिला पुकार जुगाई कौसुम विरुद्ध परशुरामवाडी माळवशी संघाकडून तिसऱ्या चढाईसाठी 5 डिफेन्सिव्ह सज्ज लेफ्ट कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न त्यानंतर जॉईंट अटॅक खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न बॅकिंग लगवण्याचा तेवढाच शानदार अशी कामगिरी करताना हा रायडर पाहायला मिळतोय परंतु यावी सक्सेसफुल ठरणार तो रायडर की डिफेन्स हा पैसा आपल्याला पाहिजे चक्रव्यूह रचला गेला ताकदीचा वापर करण्याचा होता प्रयत्न रॉबीच्या बैलाईन केला गेल्यामुळे 1 पॉइंट इथे मिळणार आहे विकेट मेडिकल संघाच्या खात्यामध्ये सोडला गेलेला 1 पॉइंट एक खेळाडू री लाईव्ह जर्सी क्रमांक 08 आणि तोच यावी चढाई करण्यासाठी प्रवेश करतोय संघाच्या क्रीडांगणामध्ये आणि यावी एकाच शोल्डर टाय लॉक करताना एक अप्रतिम टॅकल इथे पाहायला मिळाले सोलो टॅकलचा केला गेला प्रयत्न शोल्डर आणि टाय ॲट अ टाइम होल्ड केलं गेलं त्यामुळे रायडरला इथे फोर्स आजमावण्याची संधी मिळाली नाही एक अप्रतिम टॅकल माळवशी संघाकडून इथे पाहायला मिळतोय हा विचारतोय की काय विकेएनएच मेडिकल संघाविरुद्ध आणि या तालुक्याचा जर आपण विचार केला तर या तालुक्याच्या विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ एकमेकांविरुद्ध अनेकदा खेळलेत भिडलेत त्यामुळे एकमेकांची कमी आणि हमी हे दोन्ही ओळखून आहेत त्यामुळे त्याच पद्धतीचा एक सरस असा चाललेला सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय पॉइंट नंबर 3 ऑल 3-3 गुण दरम्यान या विचाराबद्दल कोणताही पॉइंट दिला तर आपल्या खेळांमध्ये परतलेले आपल्याला पाहायला मिळाला या विजय क्रमांक 2 आहे जो इथे यावेळी प्रयत्न करेल आपल्या खेळाडूला रिलाईन करण्याचा होईल त्याचे विचार आणि या विचाराला अटॅक आहे आणखी दमदार कामगिरी पाहायला मिळते हे विजय क्रमांक 11 आधा
एका पॉईंटची पडत आहे माळवाशी संघाकडे. पॉईंट नंबर 4-3 मध्यंतरासाठी खेळताबोला गेलेला खेळ इथे आपल्याला पाहायला गेला होता. आणि या जर्सी क्रमांक 6 मध्यरक्षकाच्या दिशेने यावेळी व्यवस्थित आजमावण्याचा प्रयत्न. एक चांगली रणनीती चांगली खेळी या लेडींकडून पाहायला मिळते. आणि वारंवार बॅकिंग आणि साइड किकचाच वापर इथे करताना हा लेडीज पाहायला मिळाला आहे. कोणताही पॉईंट नाही देता सुखरूप आपल्या खेळांमध्ये परतला इथे दिसतोय. चतुर्थ देण्यासाठी जर्सी क्रमांक 11 याने ही चढाई पूर्ण केली. माघारी परतलाय. 4ची बचाव फळी आणि 4च्या डिफेन्स मध्ये यावी हा रायडर सर्वप्रथम रेड बॅटिंग करेल. कोणताही एक्स्ट्रा टाइम त्याने ते घेतला नाही. सुखरूप आपल्या खेळांमध्ये परतले ते पाहायला मिळाला. आणि यावी थर्ड एंडसाठी शेवटची 4 मिनिटे इथे बाकी. लास्ट 4 मिनिट्स. पॉईंट टेबल 4-3 आणि यावी 2 or die. पॉईंट घेणे ते बस्ट आहे. यावी चेन अटॅक रायडर बाद. पॉईंट माळवशी संघाच्या खात्यामध्ये ते जोडला जातोय. थर्ड अँड फायनल कॉल. जुगाई कौशल परशुरामवाडी. जुगाई कौशल विरुद्ध परशुरामवाडी. तिसरा आणि अंतिम पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज थर्ड कॉल ऑलरेडी तुम्हाला दिला गेलाय. सुरुवातीला सामना संपल्यानंतर कोणत्याही एक्स्ट्रा टाइम न घेता दोन्ही संघ मैदानात दाखल होतील. म्हणजे यावी लाईनवर खेळण्याचा प्रयत्न लागूच्याला डायल केला गेलाय. रन फ्लॅशमॅन 2 पॉईंट मिळतात. सुपर टॅकलची कारामध्ये ते पाहायला मिळाली. आणि हे महत्वपूर्ण 2 पॉईंट इथे ठरू शकतात. कारण कष्टानं कमवलेले पॉईंट इथे कुठेतरी एका झटक्यामध्ये गमावले गेले आणि पुन्हा इथे पॉईंट टेबल इक्वल झालेला पाहायला मिळाला आहे. या जर्सी क्रमांक 6 विरुद्ध 1 अशी चाललेली लढत. डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेला खेळ आणि तेवढंच कव्हरवरती ठेवलेली नजर. आणि या शेवटचे 3 मिनिटे इथे बाकी असताना जर्सी क्रमांक 10 टाइम ऑफचा कॉल इथे मागितला गेलाय. जर्सी क्रमांक 1-2 अशा पद्धतीने फील्ड. पॉईंट टेबल इक्वल 5 ऑल असताना पुणे जर्सी क्रमांक 10 इथे प्रयत्न करताना दिसेल. पॉईंटची आवश्यकता आहे कारण शेवटपर्यंत आपल्याला लढायचं आहे. आणि शेवटच्या रेडमध्ये जर पॉईंट घेण्याचा विचार असेल तर कालच्या रजनीमध्ये झालेला सामना शेवटच्या रेडमध्ये पॉईंट घेण्याचा केलेला प्रयत्न पॉईंट घेतलाही गेला होता परंतु त्यानंतर रोखू शकला नाही. परंतु या विषयाने अटॅक पाहायला मिळालाय. आणि या मालकाची जर चर्चा इथे आपण केली ना तर डिफेन्सच्या जोरावरती त्याने अनेक पॉईंट इथे मिळवले. शेवटची 2 मिनिटे इथे बाकी आहेत आणि स्वतःच्या ताकदीवरती त्यांना विश्वास आहे. टॅकलवरती विश्वास आहे आणि त्यामुळे वारंवार व्हॅलिड करून माघारी परतताना आपल्याला रायडर पाहायला मिळाले. आणि त्यानंतर घेतले गेलेले टॅकलच्या स्वरूपात हे पॉईंट. सरस असा खेळ. यावी 3ची बचाव फळी. सुपर टॅकल ऑन जर्सी क्रमांक 1 यावी चढाई करण्यासाठी तो इथे सज्ज होतोय. यावी कोणताही धोका तो स्वीकारणार नाही कारण आपल्याकडे जे एका पॉईंटचं लीड आहे ते घेऊन पुढे जाण्याचा असेल ते विचार. याने ते 28 सेकंद आजमावले आणि त्यानंतर तो माघारी घे परतलाय. पुन्हा जर्सी क्रमांक 11 इथे दाखल होतोय. बॅटिंग करतोय माघारी पर्यंत दरम्यान टाइम ऑफ सुपर टॅकल ऑन असताना चढाई खेळण्यासाठी इथे दाखल झालेला हा उंच सोडा असा खेळाडू. छत्रपती बसले ताकद आजमावण्याचा प्रयत्न. रॉबिनचा बॉल द्यायचा चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. परंतु याने अंतिम दाखल केली. त्यामुळे सुपर इंटरनेट टॅकल सुपर डुपर इंटरतोय. एका बॉलची परत पाहायला मिळेल. पॉईंट टर्न झालाय 6-7. यावी शेवटचा 1 मिनिट बाकी. 1 मिनिट टू गो. 2-2 अशा पद्धतीने आहे ते फील्ड. दोन्ही कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा असेल याचा इथे विचार. रेड व्हॅलिड करेल टाइमपास करेल आणि त्यानंतर तो माघारी परतेल. कारण इथे त्याला धोका स्वीकारायचा नाहीये. फक्त मैदानात टिकून राहायचंय आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जायचंय. तो प्रयत्न रेड व्हॅलिड फुल माघारी येताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि या विजयची क्रमांक 6 यावेळी कोणत्याही प्रकारचा मोठा प्रयत्न इथे करताना दिसला नाही. 3 मिनिटे इथे बाकी. थर्ड माफ करा काही सेकंड इथे बाकी आणि थर्ड साठी दाखल झालेला हा खेळाडू. महत्वाच्या क्षणी केला गेलेला हा मोठा प्रयत्न आत्मघाती प्रयत्न
एक पॉईंट इथे द्या